पूर्व एक सर सागर सर ये पब्लिक हटा इधर से एक गोष्ट का सांगालो मी पहिल्यांदा रोहित दादांना या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे थांबणार आहे मागव चल मागव रे इकडे पहा ऐका पोरं महत्व अरे मी तुमच्यासाठी बोलवलं कामाचं ऐका या ठिकाणी आपण आंदोलन केलं या ठिकाणी रोहित दादा सोबत दिसलो या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले तेव्हा काही जण पानगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात त्या भाड खाऊन की तुम्ही काय करसाल माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे फॉर्च्युनर आहे बायकोच्या नावावर थार आहे अर्धा एकर शेती माझ्या नावावर आहे बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे मग क्लास चालतोय जीएसटी नंबर 1 कोणता केल्यामुळे काय वाकडे करू शकत नाही दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जात आहे तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ह्या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचं राहणं खाणं तुम्ही करसाल केवळ आपल्याला आश्वासन नकोय ही गोष्ट थांब रे आपल्याला या ठिकाणी आश्वासन नकोय इथं आपण माईक हातात घेतला म्हणजे नेते व्हायला आलो नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या पण विद्यार्थ्याची तळमळ आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे अरे एकजुटीनं राहा कोणता मायकाला तुमचं वाकडं करू शकत नाही हाही शब्द इथून द्यालो आणि तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले ते म्हणले आंदोलनात जाऊ नका असं कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका तुम्हाला मी म्हटलं होतं तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका और उसका नाम बताओ बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हो आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत या पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्यात फिरतो आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्यांना पुढे झक मारता आली पाहिजे आणि म्हणून अरे तळमळ आहे एमपीएससीचा पेपर फुटतो तुमचे आमदार खासदार फुटले आम्हाला काही छाडा घेणार नाही हा पेपर फुटला नाही पाहिजे का तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे एक वेळचा पोट मारा आहे तो अभ्यास कर थांब रे थांब अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हरामखोरांनो तुम्ही पेपर फुटता पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत भिकार चोट झाले प्रशासकीय हे बी मान्य करा अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो पहिले आपले हे आणि तुम्ही प्रशासनात गेल्यावर पहिले हे सुधरा पोलीस व्हा चौकात नोकरी करा अरे पण ज्याचा रुमाल मळलेला आहे ज्याचा बूट फाटलेला आहे त्याला कोपऱ्यात घेऊन साल्यावर त्यांच्यावर दडपशाही करू नका तुमचं काम आहे अरे केवळ यावरून सांगालो केवळ बोल बच्चन देश सुधारणार नाही 12व्या शतकापासून छक मारली अनेक जण बोलले काही धतुरा वाकडं झालं नाही इथं बोलल्यानं तुम्ही सुधारणारच आलं नाही कांग्रेस जनता पार्टी वाले बोले दिल्ली को आएंगे यहाँ आने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे दिल्ली को आएंगे इथं आम्हाला माहिती आहे काय झालंय त्यामुळे पोरं आपल्या ज्या मागण्या त्या रस्त्यात पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे शिक्षकांना टीईटीची गरज काय पहिला प्रश्न आहे शिक्षकांना टीईटीची गरज काय या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत मग प्रत्येक पदाला परीक्षा करा लागल्यावर तो काम बरोबर करतोय का तो न्याय बरोबर देतोय का आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या लोखंडीवर बसवण्यासाठी जे आमदार निवडून येतात यांच्यासाठी एखादी परीक्षा मला करू द्या पेपर मला करू द्या मला खरं का पेपर मला करू द्या चला एक पास होऊन दाखव म्हणा त्यामुळे विनंती एकच आहे एकच गोष्ट आहे पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे उद्या हेच माया माग लागतील रे दुकान लय नंबर 1 हे हा
हा फक्त माया मागे लागून काही धतुरा भेटणार नाही, माहिती चहा पाजणार मी यांना. पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगालो, आपली एकजूट दिसणं गरजेचे आहे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाहीये. यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घनानं घाव घालायलो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव. कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण इथं मारला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकरं, तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या, कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसले असते. त्यामुळं विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायला सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत, यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरगं आमचे 5च आणि पोलीसवाले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आलं तर मी भाषण पोलिसांना देणार, निघून जाणार. आपलं ठरलं, मुकाने गेलो बारीक सर, इथंच उभे होते सागर सर, त्याला माहित नाही, काच काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, ते आपल्या राहुल भाऊची गाडी होती, दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा, त्याच्यात माझी गाडी माया मागून झाली. आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बाळांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं होतं बाळांनो रस्त्यावर या. लग्न लोकांच्या भरोशावर करता येत नसते बघ्या. नवरदेव तू हे, पोरगी तू शोध, है ना. माय बापाला मॅनेज कर, काहीतरी कमव, है ना. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर का न घाट का. तुला कोण धतुरा पोरगी देईल भाऊ. पण तुझं काम काय आहे की बाबा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं होतं स्टेनोसाठी, तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुर्दाड आहेत, हे एकत्र येत नाहीत. पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, यासाठी एकत्र यायचंय. असे मरेलवाणी नाही, आपल्या काहीच स्थान नाही. तुम्हाला जोरात आवाज करा, निस्ता आवाज करा. आपला टाइम संपलेला आहे, पण काही मागण्या सांगतो. जलसंपदा विभागामध्ये काही 18 पोर आहेत, त्यांची नियुक्ती करावी ही मागणी तुमच्याकडे आलोय. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पदाची मागणी दादा ही सभागृहात मांडा. त्यानंतर पोलीस भरती लवकर काढा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, थांब रे, हे दाबा, मला सांगा, आमदार खासदार होण्यासाठी वय लागत नसेल तर आमच्या पोलीस भरतीच्या पोरासाठी वय का. म्हणून या पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढ करण्यात यावे. आणि नसेल तर पोरं 2029ला सर्वांनी फॉर्म भरा. इकडं काहीच धतुरा होईना तर तिकडे तरी आजमावून पाहू. आपल्याला जी बोलती तिथं मतदान करेल. म्हणजे आपण आपल्या मताची मागणी करू, फक्त इकडे असं होऊ नये. या ठिकाणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलेत. पहिले पोरं वयवाढीचा मुद्दा मांडला बाळा. तुमच्या एमपीएससीची आणि आपली मेन मागणी आहे परीक्षा ऑफलाईनच करा. हा मुद्दा भरकुटू देऊ नका. आपण एकत्र परीक्षा ऑफलाईन करा म्हणून आलोत. आणि जर आता एकत्र आले नाही तर माय चान्स सांगतो, या पोलीस भरती देखील ऑनलाईन करणार आहेत. 100 मीटर चिप मध्ये अनेक अडचणी आल्या, 600 मीटर मध्ये अनेक अडचणी आल्या. घालवाल पुढं. पहिल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. मला कसं शिक्षण मंत्री करा.
आणि कोणाला खुर्ची नकोय भाऊ सध्या? प्रत्येक जण बेजार खुर्चीमुळे. आपला कार्यक्रम बरोबर चालू द्या. फक्त विनंती आहे बाळांनो, तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत या व्हिडिओ माध्यमातून आपला विरोध पहिले प्रशासकीय यंत्रणा हे थांबराय वैवाडी हे बाळा थांब अधिवेशनामध्ये थांब नाही काही होत नाही देऊन टाकतो कॉलेज काही नाही. इथं आपलं पहिली सुरुवात आहे. मी आवर्जून सांगितलं की बाबा ये सूरत बदलनी चाहिए. आपल्या डोक्यात एकच लक्षात ठेवा, ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. हो आग कहीं भी, ना तेरे सीने में सही मेरे सीने में सही, हो आग कहीं भी, चला वो आग जलनी चाहिए, वो आग जलनी चाहिए. आपलं काम आहे इथून पुढं. मी आवर्जून रूपरेषा सांगायलो, आंदोलन आम्हाला क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो, नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. दॅट्स कॉल हार्ट माय इगो. विषय तो नाही की आम्हाला तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? अरे गरीबाचे पोरे म्हणून तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. दबले का? नाही नाही नाही, इथून पुढे दबायचं नाहीये. नेक्स्ट टार्गेट आपलं लक्षात घ्या, पुणे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका रे पोरं थांब, तू लय बोलायला रे, तुला एकट्याला ताण दिसला माझ्यापेक्षा. बरं, काही वेळासाठी माझ्यासाठी एक भाऊ म्हणून आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस आम्ही बेजार होतो, त्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. एक भाऊ म्हणून सांगतो, त्यांच्यासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेपासून अमोल देशमुख सर सोबत होते, एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या कमी वाजल्या, पुढचे आंदोलन काँग्रेस सर येणार नाहीत, शेवटचं म्हणलो होतं. त्यानंतर अमोल काडेकर सर टीम इग्नाईट, अमोल काडेकर सर टीम इग्नाईट, जोरदार टाळ्या होत्या. आणि तुम्ही भेऊ नका, अंधारून ठेवू द्या, मी आहे सोबत तुमच्या. बापू सर जाहिरात, मी सोबत येत आणि होऊ नका. इग्नाईट इग्नाईट. त्यानंतर तुम्हा आम्हाला घडवलं, ज्या माणसाचं पुस्तक आम्ही वाचलंय, सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कवी, व्याख्याता, वक्ता आणि शिक्षक सतीश शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे बी टाळ्या वाजवणार नाही पाहिजे, काही रात्री जो सोबत कार्यक्रम होता. त्यानंतर विजय शेळके सर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बापू गायकवाड सर, जोरदार टाळ्या वाजवा. नितीन सोळंके, टाळ्या चालू ठेवा, या लोकांनी मेहनत घेतलेली आहे, बेजार झालेले. यानंतर बाळकृष्ण राखे, यानंतर गोळ्या गुरुजी मराठी, यानंतर दिवटे सर, अमोल गायके सर, विष्णू पाटील सर, नवनाथ राठोड सर, मकरंद आंबेडकर सर, दुबे सर, कोलते सर, दिलीप जाधवर सर, पवन शिंदे सर, धनंजय आकाश सर, विजय सुरासे सर, सोनू पवार सर, सचिन मोहिते सर, मगर सर, उमेश पाटील सर, टाळ्या वाजवा. अमोल पाटील सर, पवन पाटील सर, कृष्णा दिंडोरे सर, सुमित काकडे सर, सहदेव केंद्रे सर, उत्तम गोरे सर, सुदाम पवार सर, सचिन तवर सर. आणि निवेदन ज्याने सादर केलं, परमिशन घेतलं, ते अभिषेक शिंदे सर. त्यानंतर अनुप गावंडे सर, अमोल अंतरकर सर. आणि ज्यांचं इथं नाव राहिलं असेल त्यांची हृदयाच्या तळापासून माफी मागतो की तुम्ही इथं विद्यार्थी आलात, विद्यार्थ्यांना घेऊन आलात, आपल्या मागणीसाठी आलात, आपल्या हक्कासाठी आलात. एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या मायबापासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या विचार मंचावर जे लोक आपल्याला साथ द्यायला आहेत त्यांच्यासाठी. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या आता मायासाठी. आपल्या सर्व मागण्या, एक ना एक मागणी, आपण जवळपास 13 मागण्या आहेत. मात्र प्रमुख मागणी बाळांनो आपली एकच आहे, परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे. आणि ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणेनं आपल्यामध्ये फूट पडू नाही, आपलं संरक्षण व्हावं, आपल्याला ताण येऊ नये, त्या पोलिसांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या.
आपलं निवेदन या ठिकाणाहून गेलेलं आहे. निवेदनाची प्रत आपल्याकडे येईल. ज्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे त्या कृती समितीकडे द्यायचा आहे. नेक्स्ट व्हिजन हे युट्यूब माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून पूर्व कळवलं जाईल. पण परीक्षा ऑफलाईन झाल्याशिवाय तुमचा वाहक थांबणार नाही हा शब्द इथून द्यायला. तुम्हाला वरून सांगितलं की आम्हाला कुठल्या पार्टी पक्षाशी घेणं नाही. आमचा आत्मा विद्यार्थी आहे, आमचा भाऊ विद्यार्थी आहे, आमचे दिवस विद्यार्थ्यावर आहेत. विद्यार्थ्यावर वाईट दिवस आले तर सदैव मैदानात राहील हा शब्द तुमच्यासाठी देतो. काय चालतंय काय? चला या ठिकाणी पोरं सरळ रेषेत जा. पोरी हो पहिले तुम्ही निघा सर्वांनी. प्रदेश अध्यक्ष राष्ट्रगीत आपल्याला 1 मिनिटात शेवटी राष्ट्रगीत घ्यायचे बाळांनो. राष्ट्रगीत घ्यायचंय. विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. स्पर्धा परीक्षा कृती समितीचे सर्व सदस्य